Okay, students, let's focus on the screen. Now we will start the next tense of the present tense, perfect present tense. Okay, the third number tense of the present tense. Put down your hand, ma'am. Okay, let me start the definition. So, students, या ठिकाणी बघा, कुठलाही टेन्स आपण त्याच्या डेफिनेशनने आणि त्याचे शॉर्ट डेफिनेशन जे आपण ध्यानात ठेवणार आहोत त्यानुसारच आपण काय करत आहोत तर बघत आहोत. ओके, सो स्टुडंट्स, फर्स्ट ऑफ ऑल लेट मी सी द डेफिनेशन. या ठिकाणी बघा, परफेक्ट प्रेझेंट टेन्स shows something that happened in the past but is connected to now. बघा काय सांगितलं स्टुडंट, की एखादी क्रिया, बघा एखादी क्रिया काय झालेली आहे तर ऑलमोस्ट कम्प्लिटेड झालेली आहे. हा, तिला ती सुरू होऊन खूप वेळ झाला होता, म्हणजे पास्ट मध्ये सुरू झालेली होती, पण ती कधी कंप्लीट झालेली आहे तर आता कंप्लीट झालेली आहे प्रेझेंट मध्ये. ओके, कधी कंप्लीट झालेली आहे तर प्रेझेंट मध्ये ती कंप्लीट झालेली आहे, ज्याची सुरुवात पास्ट मध्ये झालेली होती. ओके, सो या ठिकाणी बघा स्टुडंट, पास्ट मध्ये सुरू झालेली होती, आपल्याला लक्षात फक्त ठेवायचं आहे की आत्ताच कंप्लीट झालेली क्रिया, आता जस्ट कंप्लीट झालेली क्रिया. ओके, सो या ठिकाणी शॉर्ट डेफिनेशन आहे बघा, टास्क कंप्लीटेड इन द प्रेझेंट. बघा काय सांगितलं, की अशी क्रिया किंवा असं टास्क जे कधी कंप्लीट झालेलं आहे तर प्रेझेंट मध्येच कंप्लीट झालेलं आहे. टास्क कंप्लीटेड इन द प्रेझेंट, प्रेझेंट मध्येच काय झालेलं आहे तर कंप्लीट झालेलं आहे. ओके, सो हिअर तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे तर आत्ताच कंप्लीट झालेली क्रिया. ओके, आता जस्ट लाईव्ह सिच्युएशन होती आणि ती क्रिया आपण काय केलेली तर कंप्लीट केलेली, त्याला आपण म्हणतो परफेक्ट टेन्स. आणि आता आता जस्ट झालेली आहे म्हणून आता चालू आहे आपला प्रेझेंट टेन्स. ओके, म्हणून त्याला आपण म्हणायचं परफेक्ट प्रेझेंट टेन्स. आता इथे अजून एक ट्रिक सांगतो स्टुडंट्स मी तुम्हाला, की बघा या टेन्सच्या नावावरून पण तुम्हाला एक सेन्स घ्यायचा आहे प्रत्येक टेन्सच्या सोबत. ओके, प्रत्येक टेन्स जेव्हा सुरू होईल तेव्हा तुम्हाला याच्या नावावरूनच समजून घ्यायचं आहे. आता इथं नाव काय आहे स्टुडंट्स या टेन्सचं, तर प्रेझेंट टेन्स प्रत्येकामध्ये अप्लाय होणार आहे. बरोबर, प्रेझेंट प्रत्येक ठिकाणी अप्लाय होणार आहे. फक्त त्याचं पहिलं नाव आपण बघायचं आहे की त्याचं नाव काय आहे. जसं या टेन्सचं नाव काय आहे तर परफेक्ट. मग परफेक्ट वरून काय सेन्स येतो आहे स्टुडंट्स आपल्याला, की क्रिया काय झालेली असेल तर परफेक्ट झालेली असेल. आपण 2 दिवसापूर्वी टेन्स बघितला कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स. बघा प्रेझेंट टेन्स तिथं पण होतो, इथं पण आहे, फक्त चेंज झाला तो प्रेझेंट टेन्स. सो सॉरी, चेंज झाला तो कंटिन्युअस आणि परफेक्ट. सो कंटिन्युअस टेन्स म्हणजे काय तर कुठलाही चालू असणारा टेन्स. ओके, आणि परफेक्ट म्हणजे काय, कुठलाही पूर्ण झालेला टेन्स. ओके, सो एवढं लक्षात ठेवायचं. सो कंटिन्युअस म्हणजे चालू असेल, मग एकतर ते भविष्यात चालू असेल, फ्युचर मध्ये किंवा पास्ट मध्ये किंवा प्रेझेंट मध्ये. आणि आता हा परफेक्ट कधी बघतोय तर प्रेझेंट मध्ये, म्हणजे याचा अर्थ प्रेझेंट मध्ये परफेक्ट झालेली क्रिया म्हणजे आता जस्ट कंप्लीट झालेली क्रिया. हा या डेफिनेशनचा काय होतो, ओव्हरऑल मिनिंग होतो, टास्क कंप्लीटेड इन द प्रेझेंट, म्हणजे टास्क आताच कंप्लीट झालेला आहे जस्ट नाव. सो स्टुडंट, डेफिनेशन तुमच्या लक्षात आली का? ओके, सो आता बघा या ठिकाणी स्टुडंट, आत्ताच कंप्लीट झालेल्या गोष्टी ज्या असतात, जस्ट कंप्लीट झालेल्या गोष्टी असतात, त्यांना आपण इंग्लिशमध्ये बोलण्याचं एक स्ट्रक्चर असतं. बरोबर, मग ते स्ट्रक्चरच आज आपण या ठिकाणी काय करणार आहोत तर अभ्यासणार आहोत व्यवस्थित. आता ऍज युजल स्टुडंट्स, आपल्याला माहित आहे की या ठिकाणी आपला कुठलाही जो फॉर्म्युला आहे, पुट डाऊन युअर हँड मॅम, की जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला आपला ऍज युजल सब्जेक्टने स्टार्ट होतो. बरोबर, आपल्याला माहित आहे लास्टला नेहमी ऑब्जेक्ट येतं. बरोबर, आता बघा प्रत्येक टेन्स मध्ये सब्जेक्ट ऑब्जेक्ट फिक्स आहे, फक्त चेंज होतलं मधला पार्ट, आणि त्या मधला पार्टला जो आहे स्टुडंट त्याच्यावरतीच आपला पूर्ण टेन्स काय असतो तर डिपेंड असतो, की आपण कोणत्या टेन्स मध्ये बोलत आहोत. आता बघा स्टुडंट, इथं तुम्ही बघणार तर या ठिकाणी बघा आता कोणते हेल्पिंग वर्ब आलेले आहेत तर हॅव आणि हॅज हे हेल्पिंग वर्ब या ठिकाणी काय झालेले आहेत, आलेले आहेत. आणि व्हर्बचा थर्ड फॉर्म या ठिकाणी काय झालेला आहे, आलेला आहे. बरोबर, सो बघा किती सिंपल आहे. सब्जेक्ट आलेला आहे सुरुवातीला, शेवटी ऑब्जेक्ट असतं. आता बघा त्यानंतर काय बघा, हॅव आणि हॅज. आता बघा स्टुडंट, हॅव आणि हॅज या हेल्पिंग व्हर्बला आपण फक्त आणि फक्त परफेक्ट टेन्स साठी वापरतो किंवा परफेक्ट प्रेझेंट टेन्स साठी वापरतो. जेव्हा एखादी क्रिया पूर्ण झालेली आहे असं तुम्हाला इंग्लिश मध्ये सांगायचं असेल, तेव्हा तुम्ही हॅव आणि हॅजचा या ठिकाणी वापर
करणार. स्टुडंट्स त्यांनी अजून एक सांगितलंय बघा आपल्याला, या ठिकाणी जेव्हा पूर्ण झालेल्या क्रिया, आत्ताच पूर्ण झालेल्या क्रियेबद्दल जेव्हा तुम्ही बोलाल, तेव्हा तुम्हाला वरचा थर्ड फॉर्म या ठिकाणी काय करायचा आहे तर यूज करायचा आहे. काय? थर्ड फॉर्म यूज करायचा आहे. सो आपल्याला माहित आहे सब्जेक्टच्या नंतर आपण नेहमी हेल्पिंग वर्ब वापरतो. बट कोणतं हेल्पिंग वर्ब कुठं ते आता आपण बघतोय. तर हॅव आणि हॅज हे कुठं वापरतो तर परफेक्ट प्रेझेंट साठी वापरतो. तर आपला फॉर्म्युला काय होईल? सब्जेक्ट प्लस हॅव आणि हॅज. बरोबर? या दोन पैकी एक वापरायचा आहे. आता हॅव कधी आणि हॅज कधी हे आपण बघितलेलं आहे. हॅव प्लुरल साठी वापरतो, हॅज आपण सब्जेक्ट साठी वापरतो. ओके आणि वरचा थर्ड फॉर्म या ठिकाणी करायचा आहे. आता लक्षात ठेवा स्टुडंट्स, खूप साऱ्या वेळेस तुम्हाला असं वाटेल की वरचा थर्ड फॉर्म करता येणार नाही प्रॅक्टिस नसल्यामुळे. बरोबर? जशी जशी प्रॅक्टिस होईल तसं ऑटोमॅटिक कराल किंवा इथे एक ट्रिक म्हणून सांगतो तुम्हाला. जर वरचा थर्ड फॉर्म पण नाही करता आला तर तुम्ही फर्स्ट फॉर्म त्या ठिकाणी तसं ग्रामॅटिकली ते चुकीचं असेल, पण नसल्यापेक्षा तुम्ही यूज करू शकता. ओके. बट हॅव आणि हॅज सोबत कॉम्प्रोमाइज करता येणार नाही. कारण हॅव आणि हॅज वरूनच आपल्याला समजेल का आपण कोणत्या टेन्समध्ये बोलत आहोत. फॉर एक्झाम्पल तुम्ही हॅव आणि हॅजला न वापरता ॲम आरला वापरलं, तर समोरच्या व्यक्तीला समजेल का तुम्ही आत्ता चालू असणाऱ्या गोष्टीबद्दल बोलताय. जेव्हा की तुम्हाला पूर्ण झालेल्या क्रियेबद्दल बोलायचं होतं. सो लक्षात ठेवा जेव्हा पूर्ण झालेल्या क्रियेबद्दल म्हणजे परफेक्ट प्रेझेंट टेन्स बद्दल बोलायचं असेल, तेव्हाच तुम्ही हॅव आणि हॅजचा वापर त्या ठिकाणी करणार आहात. सो आपला ओव्हरऑल फॉर्म्युला झाला सब्जेक्ट प्लस हॅव और हॅज प्लस वर्बचा थर्ड फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. ओके. सो अशा प्रकारे तुमचा हा फॉर्म्युला तुम्हाला समजला का? हँड रेज करून सांगा मला. बरोबर. सो आता बघा स्टुडंट्स आपल्या 2 कन्सेप्ट क्लिअर झाल्या. एक आपली शॉर्ट डेफिनेशन क्लिअर झाली आणि एक आपला या ठिकाणी फॉर्म्युला काय झालेला आहे तर लर्न झालेला आहे. सब्जेक्ट प्लस हॅव और हॅज प्लस वर्ब थर्ड फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. ओके. अशा प्रकारे आपण हा फॉर्म्युला बघितलेला. आता आपण काय करणार आहे तर पहिलं सेंटेन्स बघणार आहे अफर्मेटिव्हचं. ओके. आता आपण आतापर्यंत काय बघत आलेलं आहे स्टुडंट्स, की समीरला वॉकला जायची काय आहे तर सवय आहे. बरोबर आपण कंटिन्युअस मध्ये बघितलं की समीर वॉकला जात आहे लाईव्ह सिच्युएशन आहे. बरोबर सिंपल मध्ये आपण बघितलं होतं की समीर वॉकला जातो. मग समीर वॉकला जातो आणि त्याचा आता टाइम झालेला आहे तर समीर वॉकला काय आहे तर जात आहे. बरोबर आणि आता इथं काय घेतलं आपण तर समीर वॉकला गेलेला आहे किंवा पोहोचलेला आहे म्हणजे क्रिया पूर्ण झालेली आहे. ओके परफेक्ट झालेली आहे म्हणून त्याला आपण काय म्हणणार आता परफेक्ट प्रेझेंट टेन्स म्हणजे आत्ताच तो पोहोचलेला आहे. मग आत्ताच क्रिया कंप्लीट झाल्या. मग आता आपण त्या समीरच्या एक्झाम्पलला आपण आपल्या लाईफशी काय करायचं रिलेट करायचं की जेव्हा जेव्हा आपण काही गोष्टी कंप्लीट करतो आणि त्या प्रेझेंटमध्ये जस्ट नाव कंप्लीट करतो तेव्हा स्टुडंट्स आपल्याला हा जो आहे फॉर्म्युला त्या ठिकाणी काय करायचा आहे तर यूज करायचा आहे. मग आपलं कन्सेप्ट काय होती समीर वॉकला गेलेला आहे. मग आपण बघा काय वापरलं या ठिकाणी समीर. ओके आणि आपल्याला माहित आहे की समीरसाठी आपण हॅज वापरतो कारण हॅज हे सिंग्युलर प्रोनाउन आहे आणि समीर सिंग्युलर नाउन आहे म्हणून सिंग्युलर सिंग्युलर झालं प्लुरल प्लुरल होतं. ओके मग या ठिकाणी बघा आपण समीर हॅज. ओके त्यांनी काय सांगितलं होतं आपल्याला बघा या ठिकाणी की व्हर्बचा थर्ड फॉर्म या ठिकाणी तुम्हाला घ्यायचा आहे. तो व्हर्बचा थर्ड फॉर्म काय आहे स्टुडंट्स या ठिकाणी बघा गो त्याच्यानंतर गोचा व्ही2 होतो वेंट आणि गोचा व्ही3 काय होतो गॉन. ओके सो या ठिकाणी बघा गॉन झालेला आहे. समीर हॅज गॉन फॉर अ वॉक. ओके समीर हॅज गॉन फॉर अ वॉक. पुन्हा एकदा बघा नीट समजून घ्या स्टुडंट. या ठिकाणी आपलं सब्जेक्ट समीर आहे. त्यानंतर त्यांनी सांगितलं हॅव आणि हॅज पैकी एक वापरा जर तुम्हाला परफेक्ट झालेली आहे क्रिया असं सांगायचं असेल. मग आपण हॅव आणि हॅज मध्ये समीरसाठी कोणता मॅच होतो तर हॅज मॅच होतो तो घेतला. त्यानंतर वरचा थर्ड फॉर्म घ्यायला लावला त्यांनी. मग जाण्यासाठी आपण काय घेऊ गेलेला आहे साठी काय घेऊ गॉन. ओके आणि कुठे गेलाय तर फॉर अ वॉक. तर अशा प्रकारे सेंटेन्स झालं बघा आपलं समीर हॅज गॉन फॉर अ वॉक. ओके समीर हॅज गॉन फॉर अ वॉक. तर आपलं पहिलं अफर्मेटिव्ह सेंटेन्स या ठिकाणी क्लिअर झालं. आता आता दुसरं सेंटेन्स आहे आपलं निगेटिव्ह का समीर वॉकला गेलेला नाहीये. बरोबर किंवा तो पोहोचलेला नाही. मग आपण कसं म्हणणार बघा समीर हॅज. ओके समीर हॅज नॉट गॉन फॉर अ वॉक. समीर वॉकला गेलेला नाही किंवा पोहोचलेला नाही. ओके मग आता मला नेक्स्ट म्हणायचं आहे समीर वॉकला गेलेला आहे का. ओके समीर वॉकला गेलेला आहे का. बरोबर या ठिकाणी समीर वॉकला गेलेला आहे का.
ओके. मग मी कसं विचारलं बघा, रिप्लेस केलं फक्त पहिलं सेंटेन्स होतं ना, ते सेम सेंटेन्स आहे. फक्त काय केलेलं आहे बघा स्टुडंट्स, रिप्लेस केलेलं आहे हॅज आणि समीरला. ओके. हॅजला आधी घेतलं, समीर नंतर गेला. बाकीचं सेंटेन्स बघा ॲज इट इज आहे. हे बघा इथं गॉन फॉर अ वॉक, गॉन फॉर अ वॉक. ओके. मग फक्त त्याला काय केलेलं, क्वेशनियर बनवलं आपण. मग सेंटेन्स कसं झालं, हॅज समीर गॉन फॉर अ वॉक, बरोबर. समीर वॉकला गेलेला आहे का? ओके. समीर वॉकला गेलेला आहे का? हॅज समीर गॉन फॉर अ वॉक, बरोबर. त्यानंतर बघा, अ, अ, आपल्याला म्हणायचं आहे की समीर वॉकला गेलेला नाहीये का? ओके. समीर वॉकला गेलेला नाहीये का? मग इंग्लिशमध्ये हॅज समीर. ओके. रिप्लेस केलं फक्त हॅज अगोदर, समीर नंतर. हॅज समीर नॉट गॉन फॉर अ वॉक, बरोबर. फक्त नॉट अप्लाय केला. ॲज इट इज सेंटेन्स होतं, फक्त नॉटला टाकला. मग कसं झालं, हॅज समीर नॉट गॉन फॉर अ वॉक. ओके. तर अशा प्रकारे 4 सेंटेन्सेस झाले आपले. सो आता बघूया डब्ल्यू-एच इंटरोगेटिव्ह. मग जसं की मी तुम्हाला आधीच सांगितलं, डब्ल्यू-एच मध्ये आता आपण व्हायला नाही घेणार, कारण व्हायचा पण अर्थ काच होत होता. मग आपण फक्त व्हायच्या जागी काय घेतलेला आहे, तर व्हेअर घेतलेला आहे, ज्याचा अर्थ होतो कोठे. मग आता या ठिकाणी जे सेंटेन्स आहे त्याचा मीनिंग काय होईल, का व्हेअर हॅज समीर गॉन फॉर अ वॉक. समीर वॉकला कोठे गेलेला आहे, बरोबर. बघा, समीर वॉकला कोठे गेलेला आहे. इंग्लिशमध्ये व्हेअर हॅज. आपल्याला माहित आहे डब्ल्यू-एच वेळेस डब्ल्यू-एच वर्डला सगळ्यात आधी घेतो, त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब ठेवतो, बरोबर. कन्सेप्च्युअली लक्षात ठेवा. आणि मग पुढलं सेंटेन्स वापरतो, व्हेअर हॅज समीर गॉन फॉर अ वॉक, बरोबर. समीर कोठे वॉकला गेलेला आहे. ओके. आणि समीर कोठे वॉकला गेलेला नाहीये. ओके. मग इंग्लिशमध्ये कसं घेणार आपण, व्हेअर हॅज समीर नॉट गॉन फॉर अ वॉक, बरोबर. बघा, व्हेअर हॅज समीर नॉट गॉन फॉर अ वॉक. समीर कोठे वॉकला गेलेला नाहीये. ओके. समीर कोठे वॉकला गेलेला नाहीये. तर अशा प्रकारे आपण सेंटेन्सेस बघितले बघा स्टुडंट. पहिलं सेंटेन्स होतं अफर्मेटिव्ह, समीर हॅज गॉन फॉर अ वॉक, समीर वॉकला गेलेला आहे. समीर हॅज नॉट गॉन फॉर अ वॉक, समीर वॉकला गेलेला नाहीये. हॅज समीर गॉन फॉर अ वॉक, समीर वॉकला गेलेला आहे का? हॅज समीर नॉट गॉन फॉर अ वॉक, समीर वॉकला गेलेला नाहीये का? व्हेअर हॅज समीर गॉन फॉर अ वॉक, समीर वॉकला कोठे गेलेला आहे. व्हेअर हॅज समीर नॉट गॉन फॉर अ वॉक, समीर वॉकला कोठे गेलेला नाही आहे. सो अशा प्रकारे स्टुडंट्स आपण काय केलेलं या ठिकाणी, समीरचं एक्झाम्पल या ठिकाणी बघितलं. आता आपण दुसरं प्रोनाऊनचं बघूया, आयचं. ओके. मी तुम्हाला सांगितलं होतं आय आणि यू एक्सेप्शन्स आहेत. ते सिंग्युलर असतात, पण कधी-कधी प्लुरल हेल्पिंग वर्ब वापरतात. जसं की आयच्या सोबत हॅव आलं. ओके. जेव्हा की आय हा सिंग्युलर सब्जेक्ट आहे, ओके, किंवा प्रोनाउन आहे, सो त्याच्यासोबत हॅज यायला पाहिजे असं आपल्याला वाटतं, पण तसं न होता हॅव येतं, कारण त्याच्यासाठी ते मॅच होतं. आणि त्या ठिकाणी हॅज आपण वापरू शकत नाही. हॅव आपल्याला त्या ठिकाणी वापरावा लागतो. सो या ठिकाणी बघा एक सेंटेन्स आहे की आय हॅव गॉन फॉर अ वॉक. म्हणजे काय, मी वॉकला गेलेलो आहे किंवा आलेलो आहे. बघा, मी वॉकला गेलेलो आहे. आय हॅव गॉन फॉर अ वॉक. आय हॅव नॉट गॉन फॉर अ वॉक. मी वॉकला गेलेलो नाहीये. ओके. आय हॅव नॉट गॉन फॉर अ वॉक. मी वॉकला गेलेलो नाहीये. मग नेक्स्ट काय, हॅव आय गॉन फॉर अ वॉक. मी वॉकला गेलेलो आहे का? बरोबर. मी वॉकला गेलेलो आहे का? हॅव आय नॉट गॉन फॉर अ वॉक. मी वॉकला गेलेलो नाहीये का? बरोबर. बघा, मी वॉकला गेलेलो नाहीये का? नेक्स्ट, मी वॉकला कोठे गेलेलो आहे. व्हेअर हॅव. बघा, सेम सोबत आले बघा, व्हेअर अगोदर हॅव नंतर. व्हेअर हॅव आय गॉन फॉर अ वॉक. ओके. मी वॉकला कोठे गेलेलो आहे. मी वॉकला कोठे गेलेलो नाहीये. व्हेअर हॅव आय नॉट गॉन फॉर अ वॉक. ओके. मी वॉकला कोठे गेलेलो नाहीये. आता थोडंसं प्रॅक्टिकली समजूया स्टुडंट्स या सेंटेन्सेसला नीट समजा. हे बघा, पहिलं सेंटेन्स आहे, कोणाचा तरी तुम्हाला फोन आला, तुम्ही त्याला सांगितलं की आय हॅव गॉन फॉर अ वॉक. म्हणजे काय, मी वॉकला आलेलो आहे किंवा मी वॉक करत म्हणजे पोहोचलेलो आहे. लक्षात ठेवा स्टुडंट, मराठीच्या सेंटेन्स मधून जसा कंप्लीटचा सेन्स येतो, तसं हॅव आणि हॅज वापरल्यामुळं ते सेंटेन्स कंप्लीट होतं इंग्लिशमध्ये. ओके. सो बघा, आय हॅव गॉन फॉर अ वॉक म्हणजे तुम्ही वॉकला आलेले आहे. आता तुम्हाला समोरचा व्यक्ती विचारतोय, तू वॉकला आलेला आहे का? मग तुम्ही कसं म्हणणार, नो, आय हॅव नॉट गॉन फॉर अ वॉक. नाही, मी वॉकला आलेलो नाही. ओके. आता कोणीतरी म्हणतंय तुम्हाला का तुम्ही वॉकला आहात. ओके. मग तुम्ही त्याला सरप्राईज म्हणून काय विचारताय, हॅव आय गॉन फॉर अ वॉक. बरोबर. मी वॉकला गेलेलो आहे का? मी वॉकला गेलेलो आहे का? ओके. परफेक्ट टेन्स मध्ये बोलताय ना, मी वॉकला गेलेलो आहे का? ओके. हॅव आय नॉट गॉन फॉर अ वॉक. बरोबर. समोरचा व्यक्ती म्हणतो की तू कधी वॉकला गेलेलाच नाहीये, तर तुम्ही म्हटले हॅव आय नॉट गॉन फॉर अ वॉक. मी वॉकला गेलेलो नाहीये. ओके. मी वॉकला गेलेलो नाहीये. ओके. आता तुम्हाला म्हणायचं आहे की व्हेअर हॅव आय गॉन फॉर अ वॉक. कोणीतरी म्हटलं की तू तिकडं जे आहे ना, वॉकला दिसत होता किंवा दिसत होती. मग तुम्ही कसं म्हणणार, व्हेअर हॅव आय गॉन फॉर अ वॉक. ओके. सांग बरं, मी कुठे जातो. ओके. इंग्लिशमध्ये व्हेअर हॅव आय गॉन फॉर अ वॉक. ओके. आणि तुम्ही सगळे वॉक म्हणजे जिथं जिथं आहे वॉकिंग करण्यासाठी,
प्लेसेस तिथं सगळ्या ठिकाणी जाऊन आलेले आहेत आणि तुम्हाला एखाद्याला म्हणायचं आहे की सांग मी कुठे गेलेले नाहीये किंवा कुठे गेलेलो नाहीये. सो इंग्लिशमध्ये व्हेअर हॅव आय नॉट गॉन फॉर अ वॉक? ओके, व्हेअर हॅव आय नॉट गॉन फॉर अ वॉक? ओके, सो अशा प्रकारे स्टुडंट्स आपण काय करतो का या सेंटेन्सेसला वापरतो. ओके, आता कुकिंग मील जसं की आपल्याकडे काही लेडीज आहेत तर ते कसं म्हणणार? जसं की आय हॅव कुक्ड. आता इथं काय करावं लागेल? कुकला ईडी लावावं लागेल, पण फोर्स द्यायचा आहे. कुक्ड असं म्हणायचं नाही. कुक्ड म्हणायचं. काय म्हणायचं? कुक्ड. ओके, सो आय हॅव कुक्ड द मील. ओके, आय हॅव कुक्ड द मील. ओके, देन आय हॅव नॉट कुक्ड द मील. ओके, मी स्वयंपाक केलेला आहे का? हॅव आय कुक्ड द मील? मी स्वयंपाक केलेला नाहीये का? हॅव आय नॉट कुक्ड द मील? ओके, मी स्वयंपाक कुठे केलेला आहे? व्हेअर हॅव आय कुक्ड द मील? आणि मी स्वयंपाक कुठे केलेला नाहीये? व्हेअर हॅव आय नॉट कुक्ड द मील? ओके स्टुडंट, सो अशा प्रकारे तुमच्या आता हॅव आणि हॅजला एक्झॅक्टली कुठे वापरतात ते लक्षात आलेलंच असेल आणि परफेक्ट प्रेझेंट टेन्स काय असतो ते पण आता तुमचा कंप्लीट सेन्स तुमच्या लक्षात आलेला असेल. सो आतापर्यंत तुम्हाला व्यवस्थित समजलं का स्टुडंट हॅव आणि हॅज कसं आणि कोणत्या सिच्युएशन साठी वापरतात? ओके, व्हेरी गुड. चलो ठीक आहे. आता बघा स्टुडंट्स या ठिकाणी नेक्स्ट स्लाइड आहे का सेंटेन्सेस शोविंग पोझिशन युजिंग हॅव और हॅज. जसं की आपल्याला एक कन्सेप्ट माहित आहे स्टुडंट, आपल्याला पोझिशन दाखवण्यासाठी बरोबर आपण हॅव आणि हॅजचा वापर करतो. पोझिशन म्हणजे काय स्टुडंट? तर मालकी हक्क दाखवण्यासाठी बरोबर. पोझिशनचा अर्थ काय होतो? मालकी हक्क दाखवण्यासाठी आपण काय करतो? हॅव आणि हॅजचा वापर करतो. पण प्रेझेंट मालकी हक्क दाखवण्यासाठी आता जे आहे त्याच्यासाठी जसं की बघा आय हॅव अ पेन. बघा हॅवचा वापर कशासाठी केला का माझ्याकडे एक पेन आहे साठी आपण इंग्लिशमध्ये म्हटलो आय हॅव अ पेन. ओके, आय हॅव अ पेन. ओके, देन दुसरं यू हॅव अ कार. ओके, तुझ्याकडे एक कार आहे. यू हॅव अ कार. वी हॅव अ बिग हाऊस. आमच्याकडे एक मोठे घर आहे. दे हॅव टू बाईक्स. ओके, त्यांच्याकडे दोन बाईक्स आहेत. ही हॅज अ लॅपटॉप. बघा ही हॅज है ना त्याच्याकडे एक लॅपटॉप आहे. शी हॅज लॉंग हेअर. ओके, ते केस मोठे आहेत. ओके, रोहित हॅज अ बाईक. ओके, रोहितकडे काय आहे तर एक बाईक आहे. तर अशा प्रकारे स्टुडंट्स या ठिकाणी दिलेलं आहे तर पोझिशन साठी आपण हॅव हॅजचा वापर करून त्या सेंटेन्सेसचा काय करतो तर सांगतो आणि ते सेंटेन्स या ठिकाणी आपण लिहिलेले आय हॅव अ पेन, यू हॅव अ कार, वी हॅव अ बिग हाऊस, दे हॅव टू बाईक्स, ही हॅज अ लॅपटॉप, शी हॅज लॉंग हेअर, रोहित हॅज अ बाईक. लक्षात ठेवा स्टुडंट या ठिकाणी हॅव आणि हॅजला पोझिशन साठी वापरलं. याच्यामध्ये कुठलाच तुम्ही जर बघणार तर व्हर्ब नाहीये. व्हर्ब म्हणजे काय? तर क्रियापद म्हणजे व्हर्ब 1, व्हर्ब 2, व्हर्ब 3 असं काही नाही याच्यामध्ये. का? कारण हे सेंटेन्सेस क्रियादर्शक सेंटेन्सेस नाही. हे मालकीदर्शक सेंटेन्सेस आहेत. त्यासाठी इथं व्हर्ब आलेलं नाही. व्हर्बचे जे आपण समीर आणि आयचं बघितलं ते आपले व्हर्बचे किंवा क्रियेचे सेंटेन्सेस होते आणि त्या ठिकाणी आपण व्हर्बचा थर्ड फॉर्म घेऊन त्या सेंटेन्सला कंप्लीट करतो. आता इथं प्रॉब्लेम होऊ शकतो की सर जर आम्हाला या गोंड सारखे असे सर्व शब्द जर माहित नसतील तर कसं करणार? तर त्यासाठी मी तुम्हाला आधीच सांगितलं की तुम्ही समजा नसल माहित तर तुम्ही फर्स्ट फॉर्म वापरा. ओके, तुम्ही इथं काय करा फर्स्ट फॉर्म वापरा. ग्रामॅटिकली चुकीचं राहील बट बोलताना चालून जाईल आणि दुसरी गोष्ट हॅव आणि हॅज सोबत नो कॉम्प्रोमाइज. ओके, तुम्ही हॅव आणि हॅज वापरला आणि पुढे व्हर्ब 1 किंवा 2 चुकून झाला तुमच्याकडून तरी चालेल. पण तुमचा हेल्पिंग वर्ब चुकायला नको. हेल्पिंग वर्ब चुकला तर डायरेक्ट टेन्स चुकतो, काळ चुकतो, वेळ चुकते आणि काही समजत नाही. जसं की तुम्ही आय एम गो फॉर अ वॉक हे म्हटले तर ते सेंटेन्स एकदम चुकीचं आहे. कारण तुम्हाला माहित आहे आय एम म्हटल्यानंतर वर्बवरती आयएनजीच लागतो. ओके, सो आय एम गोइंग फॉर अ वॉक असंच होतं. बट तुम्ही असं म्हणू शकता आय हॅव गो फॉर अ वॉक. तसं ग्रामॅटिकली ते चुकीचंच आहे. बट तुम्हाला जर ती थर्ड फॉर्म माहित नसेल तर तुम्ही म्हणू शकता. बट आय एम गो फॉर अ वॉक असं नाही होऊ शकत. ओके, त्या ठिकाणी ते सेंटेन्स काय होऊन जाईल तर चुकून जाईल. लक्षात ठेवा हेल्पिंग वर्बशी कॉम्प्रोमाइज करायचं नाही. हेल्पिंग तुम्हाला ज्या बी वेळेबद्दल बोलायचं आहे त्या वेळेचं हेल्पिंग वर्ब त्या ठिकाणी वापरायचं. आता कंटिन्युअस मी तुम्हाला शिकवलं चालू वेळेबद्दल बोलताय तुम्ही तर चालू वेळेबद्दल काय वापरतो आपण एम वापरतो. जसं की आता आपण काय करतोय की वी आर अटेंडिंग अ लेक्चर बरोबर. समजा तुम्ही इथं चुकून म्हटले वी आर अटेंड अ लेक्चर तरी मला समजेल का तुम्ही लेक्चरच अटेंड करताय. फक्त तुम्ही आयएनजी लावायचं विसरले. आयएनजी लावलं तर जास्त प्रॉपर होईल, नाही लावलं तर नो प्रॉब्लेम. बट तुम्ही जर या ठिकाणी वी आरच्या जागी वी हॅव अटेंड अ लेक्चर म्हटले, आजचा लेक्चर आपण अटेंड करतोय पण तुम्ही काय म्हणले वी हॅव अटेंड अ लेक्चर. सो असं म्हटल्यामुळं समोरच्या व्यक्तीला असा मेसेज जाईल का तुमचं लेक्चर अटेंड करून झालेलं आहे.
ओके, आता लक्षात आलं का स्टुडंट? जर हॅव वापरला तर झालेला आहे आणि एम वापरला तर तुम्ही लेक्चर अटेंड करत आहात. आर वापरला तर करत आहात. इज वापरला तर अटेंड करत आहात. हॅव आणि हॅज वापरला तर अटेंड करून झालेलं आहे. सो एवढं मॅटर करतं हेल्पिंग वर्ब. ओके, सो आता तुमच्या लक्षात आलंच असेल का हॅव आणि हॅजला पण एक्झॅक्टली आपण कशा प्रकारे आणि कुठे वापरतो. ओके, सो पोझिशनसाठी आपण काय करतो तर हॅव हॅजचा वापर करतो त्या ठिकाणी. आता बघा आपण पूर्ण सब्जेक्टसाठी किंवा नाउन आणि साठी बघूया कसे सेंटेन्सेस होतात. जसं या ठिकाणी बघा, आय हॅव प्लेड क्रिकेट म्हणजे काय मी क्रिकेट खेळलेलो आहे. वी हॅव प्लेड क्रिकेट आम्ही सर्वजण क्रिकेट खेळलेलो आहोत. यू हॅव प्लेड क्रिकेट तू क्रिकेट खेळलेला आहे. यू हॅव प्लेड क्रिकेट तुम्ही क्रिकेट खेळलेले आहे. बट बघा ही हॅज प्लेड क्रिकेट. तुम्हाला माहित आहे ही शी आणि इट सोबत नेहमी यस फॅमिली वाले हेल्पिंग वर्ब्स येतात. जसं की इज, जसं की वॉज, जसं की हॅज आणि जसं की त्या ठिकाणी जे आहे डज. ओके, त्यानंतर बघा इथे दिलेलं आहे शी हॅज प्लेड क्रिकेट, इट हॅज प्लेड क्रिकेट आणि दे हॅव प्लेड क्रिकेट. ओके, त्यानंतर बघा समीर हॅज प्लेड क्रिकेट, Samir and Amir have played cricket. This boy has played cricket. That boy has played cricket. These boys have played cricket. Those boys have played cricket. So अशा प्रकारे हे सेंटेन्सेस आपण पूर्ण नाउन आणि प्रोनाउन सोबत बघितलेले आहे. कधी हॅव आणि कधी हॅज हे आपल्याला या ठिकाणी पूर्ण समजलेलं आहे. ओके स्टुडंट, आता नेक्स्ट आहे बघा आपले डिफरंट जे टाइप्स आहे सेंटेन्सेसचे त्यानुसार आपण या ठिकाणी त्याची प्रॅक्टिस करूया. ओके, सो या ठिकाणी बघा स्टुडंट्स दिलेला आहे अफर्मेटिव्ह सेंटेन्स. पहिलं आपलं ॲज युजुअल कोणतं सेंटेन्स असतं तर अफर्मेटिव्ह सेंटेन्स असतं. तर या ठिकाणी पहिलं आहे बघा आय हॅव प्लेड क्रिकेट म्हणजे काय मी क्रिकेट खेळलेलो आहे. निगेटिव्ह कसं होईल? वी हॅव नॉट प्लेड क्रिकेट आम्ही क्रिकेट खेळलेलो नाहीये. इंटरोगेटिव्ह मध्ये कसं होईल? हॅव यू प्लेड क्रिकेट तू क्रिकेट खेळलेला आहेस. बरोबर. हॅव यू नॉट प्लेड क्रिकेट तुम्ही क्रिकेट खेळलेले नाही आहात. व्हेअर हॅज ही प्लेड क्रिकेट तो कोठे क्रिकेट खेळलेला आहे. ओके, व्हेअर हॅज ही नॉट प्लेड क्रिकेट ती कुठे क्रिकेट खेळलेली नाहीये. इट हॅज प्लेड क्रिकेट तो किंवा ती क्रिकेट खेळलेला आहे. दे हॅव नॉट प्लेड क्रिकेट ते सर्वजण क्रिकेट खेळलेले नाहीये. हॅज समीर प्लेड क्रिकेट समीर क्रिकेट खेळलेला आहे का? हॅव समीर अँड आमिर नॉट प्लेड क्रिकेट समीर अँड आमिर क्रिकेट खेळलेला नाहीये का? व्हेअर हॅज दिस बॉय प्लेड क्रिकेट हा मुलगा कोठे क्रिकेट खेळलेला आहे. व्हेअर हॅज दॅट बॉय नॉट प्लेड क्रिकेट तो मुलगा कोठे क्रिकेट खेळलेला नाहीये. दीज बॉयज हॅव प्लेड क्रिकेट हे सर्व मुले क्रिकेट खेळलेले आहेत आणि दोज बॉयज हॅव नॉट प्लेड क्रिकेट ते सर्व मुले क्रिकेट खेळलेले नाहीये. ओके, सो अशा प्रकारे जे आहे हे सर्व सेंटेन्सेस आपण काय केलेले या ठिकाणी बघितलेले आहेत स्टुडंट्स आणि या सेंटेन्सेसला आपण समजून घेतलेलं आहे. सो ओव्हरऑल या टेन्स मध्ये आपल्याला हे समजलेलं आहे स्टुडंट्स की कशा प्रकारे आपल्याला प्रत्येक टेन्स सोबत त्याचे हेल्पिंग व्हर्बच काय करतात तर त्या टेन्सचा टाईप सांगतात. ओके, सो ऑलवेज रिमेंबर की हेल्पिंग व्हर्ब काय असतात मोस्ट इम्पॉर्टंट. तुम्ही परफेक्ट सिच्युएशन बद्दल बोलात तर हॅव वापरायचा, हॅज वापरायचा आणि कंटिन्युअस सोबत बोलला तर एम, इज, आर त्या ठिकाणी काय करणार तुम्ही तर यूज करणार. सो अशा प्रकारे जे आहे स्टुडंट्स आपण पुन्हा एकदा यावरती रिव्हिजन करूया आणि एक फास्ट मध्ये तुम्हाला मी सांगतो. सो परफेक्ट प्रेझेंट टेन्स स्टुडंट्स आपल्याला माहित आहे. तर कशासाठी वापरतो आपण? आत्ताच जस्ट कंप्लीट झालेल्या गोष्टींसाठी आपण काय करतो तर परफेक्ट प्रेझेंट टेन्सचा वापर करतो जसे की टास्क कंप्लीटेड इन द प्रेझेंट. ओके, त्यानंतर स्टुडंट्स आपण सुरुवातीला आपण एक फॉर्म्युला बघतो आणि त्या फॉर्म्युलानुसार आपण सर्व सेंटेन्सेस बनवतो. तर आपला फॉर्म्युला आहे सुरुवातीला सब्जेक्ट, नंतर आपण हॅव आणि हॅज वापरतो परफेक्ट टेन्स साठी. त्यानंतर व्हर्बचा थर्ड फॉर्म वापरतो आणि ऑब्जेक्ट वापरतो. जसे की सेंटेन्सेस होतं समीर हॅज गॉन फॉर अ वॉक, समीर हॅज नॉट गॉन फॉर अ वॉक, हॅज समीर गॉन फॉर अ वॉक, हॅज समीर नॉट गॉन फॉर अ वॉक, व्हेअर हॅज समीर गॉन फॉर अ वॉक, व्हेअर हॅज समीर नॉट गॉन फॉर अ वॉक. त्यानंतर आपण आयचे एक्झाम्पल बघितले. त्यानंतर आपण हॅव आणि हॅज पोझिशन साठी वापरतो हे बघितलं. त्यानंतर आपण सर्व नाउन प्रोनाउनचे सेंटेन्सेस बघितले आणि त्यानंतर जे आहे आपण डिफरंट टाइप ऑफ सेंटेन्सेस या ठिकाणी काय केलेले तर बघितले आणि अशा प्रकारे आपण परफेक्ट प्रेझेंट टेन्सला या ठिकाणी काय केलेलं तर समजून घेतलेलं आहे.